नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. रवींद्र तानाजी काळे, हां. राहणार चिंचोली, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. हा, तर दादा आज आपण आपल्या या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आले, बरोबर? तर मला सांगा दादा, ही आपली टोमॅटोची व्हरायटी कोणती आहे दादा? साऊ. हा, साव म्हणून व्हरायटी, बरोबर? तर दादा हा टोमॅटोचा प्लॉट आहे, हा साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दादा आता? महिन्याचा. हा, म्हणजे आता 1 महिन्याचा प्लॉट कंप्लीट झाला आहे, बरोबर? तर टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम पोटॅश, प्रोम, कृषी मॅक्स, बरोबर? हो. आणि निंबोळी पेंट हे तुम्ही काय केलेले आहे, ज्या पिरियडला आपण हे टोमॅटो लागवड करतो त्या पिरियडला आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं तुम्ही ती बेडमध्ये भरलेली, बरोबर? हो. तर मला सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं टोमॅटो या पिकासाठी वापरली तर दादा तुम्हाला याचा काय काय बेनिफिट भेटला वापर केल्याच्या नंतर? फुटवा, हा, त्याच्यानंतर फुलकळी, फुलकळी, त्याच्यानंतर काळोखी. बरोबर. आता जर दादा प्रत्यक्षात जर पाहिलं ना तर प्लॉटला एकदम खालून खोडातून एकदम जबरदस्त असा खालून फुटवा आहे, बरोबर? हो. आणि महत्वाचं काय आहे का, एवढं आता हिटमध्ये टेम्परेचर एवढं उष्णता असताना सुद्धा शेंडा ड्रॉप नाही हो. आणि भरपूर प्रमाणात फुलकळी, बरोबर? हो. आता हे बघा ना, प्रत्यक्षात भरपूर प्रमाणात आहे ना, म्हणजे फुलकळी तर आहेच पण डायरेक्ट खोडातून एकदम जबरदस्त असा फुटवा आहे, बरोबर? त्याच्यानंतर तुम्हाला दादा याच्यात काय काय बेनिफिट भेटला अजून, म्हणजे ज्या पिरियडला तुम्ही आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं बेडमध्ये भरली त्याचा अजून तुम्हाला काय काय बेनिफिट भेटला? आक्सा कमी प्रमाणात आला. हा, म्हणजे आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना दादा तर एवढ्या हिटमध्ये नाही, म्हणजे टेम्परेचर असून सुद्धा आहे ना अक्षाचा हा प्रकार प्लॉटवर कुठंच दिसत नाही, बरोबर? हो. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? हो. हा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.